वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलॅबस आहे अकॅडमिक इयर 2026-27मध्ये चेंज झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे सायन्स. तर त्या सायन्स सब्जेक्टचा फर्स्ट चॅप्टरचा एक्सरसाइज क्वेश्चन आन्सर आपण बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 जो आहे मेजरमेंट, तर त्याचे क्वेश्चन आन्सर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन आणि सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मी तुमच्याशी शेअर करतो. तर त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे, सजेस्ट द ॲप्रोप्रिएट वर्ड फॉर द फॉलोइंग ब्लँक्स. तर काय करायचं, फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे, तर करेक्ट वर्ड तिथे यूज करायचं आहे. द इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमीटर. डायरेक्ट मी आन्सर दिलेले आहेत. तर फिलिंग द ब्लँक्समध्ये काय आहे, थर्मोमीटर. म्हणजे टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो, तर थर्मोमीटर वापरतो. द नॉर्मल टेम्परेचर ऑफ ह्युमन बॉडी इज अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. जे मानवी शरीर आहे, ह्युमन बॉडी, मानवी शरीर, त्याचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं, तर ते अप्रॉक्सिमेटली किती असतं, 37 डिग्री सेल्सिअस किंवा 98.6 फॅरनहाइट. या दोन्हीपैकी एक. शक्यतो तुम्ही काय करा, 37 डिग्री सेल्सिअस हे लिहा. दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. व्हेन मेजरिंग अ डिस्टन्स फ्रॉम फिक्स्ड पॉईंट, दॅट पॉईंट इज कॉल्ड रेफरन्स पॉईंट. म्हणजे एखादं डिस्टन्स तुम्ही मेजर करताय, तर ते एका पॉईंटपासून मेजर करायला सुरू करताय, तर त्या फिक्स्ड पॉईंटला काय म्हणायचं, रेफरन्स पॉईंट. जिथून तुम्ही स्टार्ट करताय डिस्टन्स मेजर करायला, त्याला म्हणायचं रेफरन्स पॉईंट. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर हे तिथे लिहायचं. ओके. त्याच्यानंतर इन ग्लास बल्ब ऑफ थर्मोमीटर कलर्ड अल्कोहोल और मर्क्युरी इज फिल्ड. दोन्हीही बरोबर आहेत. कलर्ड अल्कोहोल किंवा मर्क्युरी या दोन्हीचा तिथे यूज होतो. तर कलर्ड अल्कोहोल असं करा, इज फिल्ड. एसआय युनिट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे, जरी आपण त्याला डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहाइटमध्ये मोजत असलो तरी टेम्परेचरचं जे एसआय युनिट आहे, स्टँडर्ड युनिट आहे, ते काय आहे, केल्विन आहे. ओके, केल्विन आहे. सेकंड क्वेश्चन, विच इन्स्ट्रुमेंट विल यू यूज फॉर द फॉलोइंग मेजरमेंट्स. स्टेट द नेम ऑफ ॲप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंट्स. कुठल्या इन्स्ट्रुमेंट्स यूज कराल तुम्ही मेजरमेंट घेण्यासाठी. जसं की लेंथ ऑफ पेन्सिल ऑर पेन, तर 50 सेंटीमीटर रुलर तुम्ही घेऊ शकता कंपास बॉक्स मधला, आणि मग तुमचा छोटा जो तुमचा रुलर असतो तो घेऊन तुम्ही लेंथ ऑफ पेन्सिल और पेन मोजू शकता. युअर ओन हाईट, अ मेजरिंग टेप और व्हर्टिकल मीटर स्केल. जर तुमचे हाईट वेट घेतले असतील तर असा व्हर्टिकल मीटर स्केल असतो, त्याच्यावर तुम्हाला उभं केलं जातं आणि जेवढी तुमची हाईट आहे तेवढ्या वरच्या बाजूला ते सरकवलं जातं. व्हर्टिकल मीटर स्केल असतं ते, किंवा मेजरिंग टेपनं सुद्धा घेऊ शकता. द गर्थ दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ अ लार्ज ट्री ट्रंक. ओके, झाडाचा असा बुंदा आहे, तो मोजायचा आहे, किती आहे तो. अ फ्लेक्सिबल मेजरिंग टेप घेऊ शकता, की जी गोल फिरवता येईल आपल्याला, टेलरची टेप असते तशी. और थ्रेड युज्ड अलॉंग विथ द रुलर. म्हणजे एखादा दोरा घेऊन पूर्ण असा थ्रेड घेऊ शकता, तो किती आहे ते तुम्ही रुलरच्या साह्यानं मोजू शकता, काही प्रॉब्लेम नाही. द थिकनेस ऑफ इरेझर. इरेझरचा काय करायचा आहे, थिकनेस. 50 सेंटीमीटर रुलर घेऊ शकता, मिलीमीटर ज्याच्यावर आहे त्यानं तुम्ही त्याचा इरेझरचा तुमचा थिकनेस काढू शकता, किंवा अगदी उपलब्ध असेल तुमच्याकडे वर्नियर कॅलिपर सुद्धा तुम्ही यूज करू शकता ॲक्युरन्सीसाठी. ओके. फाइंड माय फेअर म्हणजे मॅच द पेअरचा क्वेश्चन आहे. तर मॅच द पेअरच्या क्वेश्चन मध्ये ग्रुप ए आहे आणि ग्रुप बी आहे. व्हॉट इज एसआय युनिट ऑफ लेंथ. लेंथ एखाद्याचे सेगमेंट आहे, त्याची लेंथ मोजायची, तर एसआय युनिट काय आहे, मीटर. युनिट ऑफ टेम्परेचर युज्ड इन रिसर्च एक्सपेरिमेंट. रिसर्चमध्ये एसआय युनिट वापरतो आणि टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे, केल्विन. मेजरमेंट युझिंग हँड स्वॅप, त्याला काय वर्ड आहे, नॉन स्टँडर्ड मेथड ऑफ लेंथ मेजरमेंट. ती स्टँडर्ड मेथड नाही आहे. ओके. रेड कलर्ड लिक्विड इन थर्मोमीटर, त्याचं काय असतं, ते अल्कोहोल. दॅट इज अल्कोहोल. मॅच द पेअर मध्ये. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ओके. हा, आता इथे 1 किलोमीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर दिले, तर हे रॉंग आहे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर तरी येणार, किंवा 1 लाख सेंटीमीटर. ऍक्च्युली आपण हे वापरतो जास्त, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, त्यामुळे फॉल्स आहेत. ओके, तर हे नोट करा व्यवस्थित. हे रॉंग आहे, फॉल्स, अँड दिस वन इज करेक्ट. एवढंच लिहा, काही प्रॉब्लेम. जे सेंटीमीटर मध्ये 1 लाख असतं ते. इफ रुलर अँड मेजरिंग टेप आर यूज टू मेजर द लेंथ ऑफ टेबल विल बी डिफरंट. रुलर यूज केला तर लेंथ वेगळी येईल टेबलची, तर फॉल्स आहे, कारण रुलर म्हणजे स्टँडर्ड मेजरमेंट. ओके. टूल्स गिव्ह द सेम रिझल्ट रिगार्डलेस ऑफ इन्स्ट्रुमेंट युज्ड. ओके.
तर स्टँडर्ड मेजरमेंट ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी कधीही ते बदलत नाही, त्यामुळे हे फॉल्स. डिजिटल थर्मोमीटर इज यूज टू मेजर द टेम्परेचर ऑफ बॉइलिंग वॉटर इन लॅबोरेटरी. तर लॅबोरेटरीमध्ये हे फॉल्स आहे. लॅबोरेटरी थर्मोमीटर इज यूज फॉर बॉइलिंग ऑफ वॉटर ॲज इट रेंज 0°C to 110, where the digital clinical thermometer only measure the body measure between 35°C to 42°C. ओके. सो लॅबोरेटरीचा जो थर्मोमीटर आहे बॉइलिंग पॉईंट मोजण्यासाठी तो या रेंजचं टेम्परेचर मोजू शकतो. जे इथं डिजिटल क्लिनिंग थर्मोमीटर दिलंय ते या 35° टू 42° बॉडी टेम्परेचर जे आहे ते मोजण्यासाठी त्याचा यूज होतो, त्यामुळे ते लॅबमध्ये वापरता येत नाही. एरर्स इन द ऑब्झर्वेशन कॅन लीड टू मिस्टेक वाईल रेकॉर्डिंग द टेम्परेचर. ओके. एरर येऊ शकतात, चुका होऊ शकतात कधी रेकॉर्डिंग द टेम्परेचर. इट इज ट्रू बिकॉज पॅरलक्स एरर और इम्प्रॉपर प्लेसमेंट कॅन कॉज इनकरेक्ट रिडिंग होऊ शकतं ते. सो इट इज ट्रू. द ॲक्युरेट टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन बी टोल्ड जस्ट बाय टचिंग इट. तर नुसतं टच करून कुठल्याही वस्तूचा आपण टेम्परेचर एक्झॅक्टली सांगू शकत नाही. सो इट इज फॉल्स. टच ओनली गिव्स रिलेटिव्ह सेन्सेशन ऑफ हॉट ऑर कोल्ड. गरम किंवा थंड आहे एवढं सांगू शकतं, पण ॲक्युरेट न्यूमरिकल टेम्परेचर अंकामध्ये आपल्याला टेम्परेचर समजा 30°C आहे, असं आपण टच करून फक्त सांगू शकत नाही. ओके. नेक्स्ट आहे अरेंज द फॉलोइंग युनिट्स इन अ करेक्ट ऑर्डर फ्रॉम बिगेस्ट टू स्मॉलेस्ट. सगळ्यात मोठ्या युनिट पासून सगळ्यात छोट्या युनिट पर्यंत काय करायचं आहे ते लिहायचं आहे. तर हे सगळे दिलेले आहेत. तर सगळ्यात मोठा येणार 1 किलोमीटर, त्याच्यानंतर 1 मीटर, 1 सेंटीमीटर आणि मग 1 मिलीमीटर. तर सगळ्यात मोठ्यापासून ते सगळ्यात छोट्यापर्यंतचं युनिट हे आपण काय केलंय उतरत्या क्रमानं त्याला आणलंय. 1 किलोमीटर पासून ते 1 मिलीमीटर. तर ही तुमची करेक्ट ऑर्डर असणार आहे. What is the smallest length that can be measured using ruler from a compass box? तर कंपास बॉक्स मधनं तुम्ही जे तुमचा रुलर आहे, तुमची जी पट्टी आहे कंपास बॉक्स मधली, तर त्याच्यातनं तुम्ही सगळ्यात लहान काय घेऊ शकता मिलीमीटर. कारण समजा इथं 0 आहे, इथं 1 आहे, तर त्याच्यामध्ये पण अशा लहान लहान 10 रेषा असतात. तर त्या एक एक रेषा म्हणजे मिलीमीटर. तर मिलीमीटर मोजू शकता तुम्ही. द स्मॉलेस्ट लेंथ दॅट कॅन बी मेजर्ड इज 1 मिलीमीटर विच इज 10th पार्ट ऑफ सेंटीमीटर. ओके. एका सेंटीमीटरचा 10वा भाग असतो तो मिलीमीटर. विच युनिट विल यू यूज टू मेजर द फॉलोइंग? लेंथ ऑफ बुक सेंटीमीटर, थिकनेस ऑफ कीचा थिकनेस मिलीमीटर मध्ये, डिस्टन्स बिटवीन नागपूर अँड मुंबई तर त्यासाठी किलोमीटर यूज करणार, लेंथ ऑफ क्लॉथ त्याच्यासाठी काय वापरणार मीटर वापरणार. वाय देर इज अ नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स. ओके. वाय देर इज नीड ऑफ स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स. का गरज असते स्टँडर्ड मेजरमेंटची? तर स्टँडर्ड मेजरमेंट टूल्स आर नेसेसरी बिकॉज आवश्यकता असते त्यांची कारण ॲक्युरन्सी अँड युनिफॉर्मॅलिटी. करेक्ट यायचं असेल आणि सगळ्यांचं समान यायचं असेल. ॲक्युरन्सी म्हणजे करेक्ट सगळ्यांचं, युनिफॉर्मलिटी म्हणजे सगळ्यांमध्ये तेच आन्सर यायला पाहिजे. प्रत्येकानं जर घेतलं तर वेगवेगळं यायला नको. नॉन स्टँडर्ड युनिट्स आर लाईक टेकन बाय हँड स्पॅन, फीट्स, फूट स्टेप्स, व्हेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. हाताचा वीत एक किंवा किती पावलं एखाद्यानं टाकली त्याच्यावर जर मोजलं तर प्रत्येकाचा आन्सर त्यात वेगवेगळं येतं, त्यात ॲक्युरन्सी राहत नाही. हे नॉन स्टँडर्ड मध्ये होतं. तर ॲक्युरन्सी येण्यासाठी आपल्याला काय लागतं स्टँडर्ड युनिट्स लागतं. सो इट इज नेसेसरी. इथं पुढे लिहा हवं तर. सो फॉर ॲक्युरन्सी अँड युनिफॉर्मॅलिटी वी नीड स्टँडर्ड मेजरमेंट्स असं पुढे लिहायचं. ग्लोबल ट्रेड अँड कम्युनिकेशन, डिफरंट रिजन्स युजिंग डिफरंट सिस्टीम कॉज कन्फ्युजन. ओके. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे जे मेजरमेंट्स असतात ते काय करतात कन्फ्युजन निर्माण करतात. स्टँडर्ड सिस्टीम लाईक इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, SI युनिट्स, एन्श्युअर दॅट मेजरिंग मीन्स एक्झॅक्ट सेम क्वांटिटी एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. तर SI युनिट कशासाठी आलं? सगळ्या जगामध्ये एकाच पद्धतीनं जर मोजलं गेलं कुठलीही मेजरमेंट तर मग सोपं पडेल समजण्यासाठी. मेकिंग ट्रेड, कन्स्ट्रक्शन अँड सायंटिफिक एक्सपेरिमेंट रिलायबल. त्यातनं काय होतील जो काही ट्रेड आहे, व्यापार आहे, कन्स्ट्रक्शन्स आहेत, एक्सपेरिमेंट आहेत, सायन्स एक्सपेरिमेंट आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवता येईल कारण सगळ्यांचं युनिट काय असेल सेम असेल. ओके. नाव question number 9. Obtain the information about the measurement used in earlier days in your area to measure the distance, weight and volume. तर तुमच्या आजूबाजूला म्हणजे
जे काही डिस्टन्स असेल, वेट असेल किंवा व्हॉल्यूम असेल ते मोजण्यासाठी काय काय यूज केलं जायचं त्याची माहिती मिळवायची आहे. पीपल यूज्ड पार्ट्स सच ॲज अंगुल, फिंगर अँड विड्थ, मुष्टी, हस्ता, हँडस्पॅन अँड फूटस्टेप्स. डिस्टन्ससाठी हे सगळं वापरलं जायचं. बोटांमधलं अंतर असेल किंवा हाताचा वीत असेल तर ते वापरलं जायचं. वेट, ट्रॅडिशनल बॅलन्सिंग स्केल्स यूज्ड स्टँडर्ड स्टोन वेट्स. दगडांचा उपयोग केला जायचा वजन मोजण्यासाठी. सीड्स, ओके, और लोकल रिजनल युनिट्स लाईक सीर, मौद, तोळा असे युनिट सुद्धा काय केले जायचे, वापरले जायचे. वेटसाठी व्हॉल्यूम, फॉर लिक्विड अँड ग्रेन्स पीपल यूज ट्रॅडिशनल मेटॅलिक कंटेनर्स और वुडन वेसल्स ऑफ फिक्स्ड साईज. एका फिक्स्ड साईजचं असेल तर त्याच्यामधनं तेवढ्या आकाराचं दूध असेल किंवा काय असेल ते द्यायचं, तर ते वापरलं जायचं. पायली, शेर, तर याचा वापर केला जायचा. तर हे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही त्याच्यात लिहू शकता की आधी वापरली जायची. हे जे सगळे क्वेश्चन आन्सर आहेत तर ते आता आपण इथं बघितले. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, जे पुढचे क्वेश्चन आन्सर आहेत ते बघूया. ओके, पुढच्या जे चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघूया. थँक्यू.